नमस्कार, श्री साई ई लर्निंगच्या व्हिडिओ ट्युटोरियल्समध्ये मी आपलं स्वागत करते। आजच्या ट्युटोरियलमध्ये आपण जीसीसी टीबीसी मराठी 30 स्पीडचे स्टेटमेंट कशा पद्धतीने टाइप करायचे आणि त्याचं फॉर्मॅटिंग कशा पद्धतीने करायचं हे समजून घेणार आहोत। तर बघा, इथं आपल्याला डाव्या बाजूला एक स्टेटमेंट देण्यात आला आहे। हे स्टेटमेंट आपल्याला उजव्या बाजूला या ब्लँक वर्कबुक मध्ये टाइप करायचे आहे। तर आपण सुरुवात ही हेडिंग पासून करणार आहोत। हेडिंग ज्या सेल मध्ये टाइप केलेला आहे त्याच सेल पासून आपण सुरुवात करणार आहोत। तर बघा, हेडिंग जे टाइप केलेला आहे ते B3 सेल मध्ये टाइप केलेला आहे। तर आपण इथं B3 सेल वरती क्लिक करू आणि B3 सेल पासूनच आपण टाइप करायला सुरुवात करू। तर इथं आपण हेडिंग टाइप करू फेब्रुवारी 2013। तर अशा पद्धतीने मी हे हेडिंग टाइप केलेलं आहे। टाइप केल्यानंतर आपल्याला एंटर बटन प्रेस करायचं आहे। एंटर बटन प्रेस केल्यानंतर आपण हा जो चौथा रो आहे तो आपण रिकामा सोडणार आहोत आणि 5व्या रो पासून आपण टाइप करायला सुरुवात करणार आहोत। टेबल हे आपलं B5 या सेल पासून टाइप व्हायला सुरुवात होईल। तर इथं आपण टाइप करू अनु डॉट क्र डॉट अनुक्रमांक डॉट, त्यानंतर आपण टॅब की प्रेस करणार आहोत, राज्य, त्यानंतर टॅब देऊ राजमा तांदूळ। हे सगळे हेडिंग्स आपण टॅब कीचा वापर करून टाइप करून घेणार आहोत। त्यानंतर आपण एंटर बटन प्रेस करणार आहोत आणि नंबर्स टाइप करणार आहोत। आता इथं आपल्याला मराठीमध्ये अंक यायला हवेत, तर त्यासाठी आपण कीबोर्डवरील वरती जी लाईन दिलेली आहे नंबर्सची ती वापरणार आहोत। न्यूमरिक कीपॅडचा वापर आपण करणार नाही आहोत। तर इथं आपण टाइप करू 1 2 3 4 5 6 7 8। तर अशा पद्धतीने मी नंबर्स टाइप केले। त्यानंतर आपण राज्य लिहिण्यासाठी क्लिक करू सेल मध्ये आणि इथं टाइप करू हरियाणा। त्यानंतर टॅब की प्रेस करू आणि इथं आपण नंबर्स टाइप करू 8 कॉमा कॉमा हा आपण टाइप करणार आहोत, कॉमा सेपरेटरचा वापर करायचा नाही आहे। टॅब की प्रेस करू आपण आणि पुढचा नंबर लिहू 7,251, त्यानंतर 9,009,152। तर अशा पद्धतीने आपण टाइप केलेला आहे। दुसऱ्या आपण राज्याचं नाव लिहू इथं महाराष्ट्र। टाइप केल्यानंतर आपण टॅब की प्रेस करणार आहोत आणि नंबर्स आपण टाइप करून घेणार आहोत। तर बघा, मी इथं सगळे नंबर्स टाइप करून घेते। अशा पद्धतीने मी टाइप केलेला आहे। आता मी हे सगळे नंबर्स इथं टाइप करून घेते आणि नाव सुद्धा। अशा पद्धतीने मी इथं डेटा टाइप केलेला आहे। आता आपण याचं फॉर्मॅटिंग कसं करायचं ते बघू। फॉर्मॅटिंग करत असताना आपण सुरुवात ही हेडिंग पासून न करता आपण टेबलचं फॉर्मॅटिंग आधी करणार आहोत आणि नंतरच आपण हेडिंगचं फॉर्मॅटिंग करणार आहोत। तर पहिल्यांदा आपण सर्व कॉलमची विड्थ ॲडजस्ट करून घेऊ। तर पहिला कॉलम आहे बी कॉलम, ज्याच्यामध्ये आपण अनुक्रमांक लिहिलेले आहेत। त्या कॉलमची विड्थ आपण ॲडजस्ट करू। तर त्यासाठी आपण बी आणि सी या कॉलम हेडिंगच्या बरोबर सेंटरला जाऊ। कर्सर प्लस मध्ये कन्वर्ट होईल। क्लिक करून बाहेरच्या बाजूला ड्रॅग करू तर त्या कॉलमची विड्थ वाढलेली दिसेल। तसंच आपण सी कॉलमची सुद्धा विड्थ वाढवू आणि डी ई एफ हे जे कॉलम्स आहेत ज्याच्यामध्ये आपण राजमा तांदूळ आणि सोयाबीन याचा डेटा आपण लिहिलेला आहे, हे तिन्ही कॉलम्स आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत एकत्र। सिलेक्ट करण्यासाठी एका कॉलम वरती कर्सर न्यायचा आहे। कॉलमच्या हेडिंग वरती कर्सर नेल्यानंतर डार्क एरो मध्ये कन्वर्ट होईल। क्लिक करून जर ड्रॅग केलं
तर तिन्ही कॉलम्स एका वेळेस सिलेक्ट होतील। आता 2 कॉलमच्या मध्ये कर्सर नेऊन क्लिक करून जर आपण ड्रॅग केलं तर तिन्ही कॉलम एकाच साईजचे झालेले दिसतील। त्यानंतर आपण टेबलचे हेडिंग सिलेक्ट करू आणि त्या हेडिंग्सना आपण बोल्ड करू। बोल्ड केल्यानंतर त्याची अलाइनमेंट आपण सेंटर करणार आहोत। सेंटर झाल्यानंतर अनुक्रमांक जे लिहिलेले आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत आणि त्यांना सुद्धा सेंटर अलाइनमेंट सेट करायचे आहे। त्यानंतर हे पूर्ण टेबल आपण सिलेक्ट करणार आहोत आणि याला बॉर्डर अप्लाय करणार आहोत। तर त्यासाठी जाऊ बॉर्डर मध्ये, ऑल बॉर्डर्स वरती क्लिक करू आपण, तर या पूर्ण टेबलला आपल्याला बॉर्डर अप्लाय झालेली दिसेल। त्यानंतर आपण पहिलं जे हेडिंग आपलं राहिलं होतं तर त्याचं फॉर्मॅटिंग करू। तर फॉर्मॅटिंगसाठी आपण हेडिंग सिलेक्ट करू। तर हेडिंगचा जो सेल आहे B3 त्यापासून ते F3 पर्यंत सेल सिलेक्ट करायचा आहे, कारण आपला जे टेबल आहे ते B कॉलम पासून ते F कॉलम पर्यंत आहे, म्हणून मी B3 ते F3 सिलेक्ट केले सेल। त्यानंतर आपण मर्ज अँड सेंटर करू, त्याला मर्ज अँड सेंटर वरती क्लिक करायचं आहे। जेव्हा आपण मर्ज अँड सेंटर करतो त्याच्यानंतर आपल्याला एका वेळेस 3 कॉलमची विड्थ कमी किंवा जास्त करता येत नाही, म्हणून आपण आधी कॉलमच्या विड्थ ॲडजस्ट केल्या आणि सगळ्यात शेवटी आपण हेडिंगचं फॉर्मॅटिंग करत आहोत। त्यानंतर हेडिंगला बोल्ड करू आपण, त्याला अंडरलाईन कमांड अप्लाय करू। तर अशा पद्धतीने ते हेडिंग सेट झालेलं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण सगळा डेटा सिलेक्ट करू आणि अलाइनमेंटमध्ये व्हर्टिकली आपण त्याला मिडल करू। तर अशा पद्धतीने तो सगळा डेटा आपल्याला मिडलला आलेला दिसेल। तर आपण हे मराठी 30 स्पीडचं स्टेटमेंट टाईप कसं करायचं आणि फॉर्मॅटिंग कसं करायचं हे बघितलेलं आहे। धन्यवाद।